सोलापुरात व्याजाचे पैसे देण्याच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्यानं सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना देगाव रस्त्यावर असलेल्या बसवेश्वर नगर जवळील श्रीराम नगर येथे घडली आहे। या भीषण घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे। रात्री नवनाथ मानसिंग चव्हाण हे आपल्या घरी टीव्ही पाहत होते। अचानक दोन अज्ञात इसम त्यांच्या घरात घुसले आणि तू आमचे व्याजाचे पैसे देतो का नाही असं म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। याच वेळी धनंजय आणि महेश तेलंगे हेही तिथे आले आणि धरारे याला असा आदेश देताच धनंजय यानं हातातील धारदार कोयत्यानं थेट नवनाथ यांच्या डोक्यावर वार केला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवनाथ याला आरोपींनी पुन्हा लाथाबुक्क्यांनी तुडवलं। हा थरार एवढ्यावरच थांबला नाही। आरोपींनी हातात हॉकी स्टिक घेत नवनाथ यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांच्या हाताला नाकाला गंभीर दुखापत केली। गोंधळ ऐकून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीलाही आरोपींनी निर्दयपणे मारहाण केली। या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। तेव्हा नवनाथ चव्हाण यांनी या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे।